आई माझ्या आराध्या ताईने माझ्यासाठी खूप काही केलं होतं, पण मी तिच्यासाठी काहीच करू नाही शकले, काहीच नाही. पण आता मी तारासाठी तिच्या बाजूने उभी राहणार आहे, तिची साथ कधीच नाही सोडणार. खरं तर आपण रोज एकमेकांच्या समोरच आहोत, मोजकं बोलतोय, पण आज खूप काळाने तुझ्याशी छान गप्पा मारल्यासारखं वाटलं. छान वाटतंय तुझ्यातला बदल बघून. मला पण खूप छान वाटतंय. म्हणजे तारामुळे उशिरा का होईना, पण मला चांगल्यातला आणि वाईटातला फरक कळला. नाहीतर माझं काय झालं असतं ना, हे देवालाच माहित. अशीच चुकीच्या मार्गांवर भरकटले असते मी. पण भाऊजी एक सांगू, आपल्याला जेव्हा सत्याची जाणीव नसते ना, तेव्हा आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्याला, आपल्यावर जीव पाखडणाऱ्याला ना खूप त्रास देत असतो, खूप वाईट वागतो आपण त्यांच्याशी. आणि जेव्हा आपले डोळे उघडतात ना, तेव्हा आपल्यालाच आपली लाज वाटायला लागते. तसंच ताराच्याही बाबतीत घडलंय माझं. आता त्या चुकांची भरपाई म्हणून फक्त सॉरी नाही, तर मी तिला खूप प्रेम देणार आहे, तिला जीवा पाड जपणार आहे मी, अगदी माझ्या बहिणीसारखं. बरोबर बोलतेस तू. डोळे उघडायला एक क्षण पुरेसा असतो, आणि त्यानंतर सगळं बदलून जातं. तू आता अशीच राहा. परत काय वेडवाकडं वागलीस तर गाठ माझ्याशी आहे. सॉरी. तारा कुठे? ती किचन मध्ये आहे, तुमच्या जेवणाची तयारी करते. मी पाणी घेऊन आले, कारण मला खरंच तुमच्याशी खूप बोलायचं होतं, आणि आता खूप छान वाटतंय. मलाही छान वाटतंय. मी आलोच. चेहऱ्याकडे बघूनच कळतंय की श्रेयस भाऊजींनाही जाणीव झालीये ताराच्या बाबतीत. सॉरी सॉरी सॉरी, झालाच आहे स्वयंपाक. मी येतच होते वाढायला, पटकन वाढते. हा, मी नुसतं समोर आलो तरी तू एवढी घाबरत गेलीस. मी वागलोच आहे तसा तुझ्याशी, खूप वाईट वागलोय मी तुझ्याशी, मला माहिती आहे. पण आता ना, आता तुझ्या आयुष्यातले सगळे काटे दूर होणार आहेत, सगळे सगळे काटे दूर होणार, आणि फक्त फुलं असणार तुझ्या आयुष्यात. आय प्रॉमिस. तू तारा आहेस, आणि या ताराला मी म्हणतोय I love you. I love you so much.
शब्दांची, या क्षणांची किती वाट पाहिली मी, किती वाट पाहिली. पण हे स्वप्न तर नाहीये ना. हे स्वप्न नाहीये, पण स्वप्ना इतकंच गोड सत्य आहे. आय लव्ह यू श्रेयस. याआधी खूपदा मनात म्हटलं, आराध्य होऊन म्हटलं, पण आज तारा होऊन म्हणते आय लव्ह यू. आय लव्ह यू श्रेयस. बस बस आता. हे बघू काय झालंय. काही नाही, काही नाहीये. कोणाला तरी मुद्दा प्रूव्ह करायचा होता म्हणून. हा सांग. कधी कधी काही चांगलं घडण्यासाठी अशा जखमा सहन कराव्या लागतात. आता तुम्ही फुंकर मारलीये ना, वाटेल बरं. आता यापुढे छोटी मोठी तर सोड, इवलीशी जखम होऊ देणार नाही हा श्रेयस तुला. आय प्रॉमिस. आता तू इथे काही करायचं नाहीयेस, इथे सगळं मी करणार. नाही नाही, मी नाही, शांतपणे उभं राहायचं. मी नाही. करते. नाही मी करते. खूप बोलायचं तुझ्याशी. काय झालंय तुम्हाला असं एकदम तुम्ही? नाही नाही, हे जे काही आहे ते भावनेच्या तात्पुरत्या आवेगातून आलेलं तात्पुरतं प्रेम नाही आहे. हे रिअलायझेशन मधून आलेलं डीप, खरं खुरं आयुष्यभराचं प्रेम आहे. प्लीज इतक्या उंचावर नका नेऊ मला. याआधी तुमच्या प्रेमाने इतक्या उंचावर नेलं होतं आणि त्या खाली कोसळण्याच्या यातनांमधून मी अजूनही बाहेर नाही आले. आता परत या यातना नाही सहन करू शकत. नाही नाही नाही, असं नाही होणार. आय प्रॉमिस. हे बघ, मला याची जाणीव झाली आहे. मी खूप वाईट वागलो तुझ्याशी. तू श्रावणीला जागा केलंस आणि श्रावणीने मला जागा केलं. खूप चुकीचा वागलो मी तुझ्याशी. तुझा अपमान केला, निर्दयी वागलो, त्रास दिला तुला, छळ केला तुझा. ज्या ताराला मी गुलाबाची कळी म्हणायचो, तिच्या पदरात मी मात्र फक्त काटे घातले. मला माहिती आहे मी माफ करण्यापलीकडचं वागलोय. या अशा कितीतरी जखमा तुझ्या मनावर केल्यात मी. स्वतःची लाज वाटते मला. मला घरातले सगळे सांगत राहिले की अरे तिचं प्रेम खरं आहे, तारा खरी आहे, पण मी नाही, कोणाचंच ऐकलं नाही.
माझ्या रागाचे निखारे उधळत राहिलो तुझ्यावर, रागाच्या काचांवर तुला चालायला लावलं, पण तू त्या निखाऱ्यांना फुलं समजून झेलत राहिलीस, त्या काचांवर पायगड्या समजून चाललीस तू. यापेक्षा वेगळं प्रेमाचं डेफिनेशन, प्रेमाची परिभाषा काय असते का? तुझ्या प्रेमाने मला हरवलं आणि तुझ्या प्रेमानेच मला जिंकला. श्रेयस, मी तू माझ्याशी चुकीचं वागलीस, माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवल्यास म्हणून राग राग करत राहिलो तुझा. हे सगळं माहीत असूनही की मी आजारी असताना तू माझी किती काळजी घेतलीस. सगळे सांगत होते मला की तिने आईच्या मायेने तुझी काळजी घेतली. जर तू माझी तेव्हा काळजी घेतली नसतेस तर कदाचित आज मी या जगातही नसलो असतो. प्लीज प्लीज असं बोलू नका. माझा जीव गेला तरी आयुष्यभर सांभाळण्याचं वचन दिलंय मी तुम्हाला. आज मी पण तुला वचन देतो, आयुष्यभर तुझ्यावर जीवापाड वेड्यासारखं प्रेम करेन. तुझ्या आयुष्यातले सगळे काटे वेचून तुझ्यावर प्रेमाची उधळण करेन. तुझ्या सगळ्या जखमांवर हळूवार प्रेमाची फुंकर मारेन. एक गोष्ट राहून राहून माझ्या मनात येते सारखी. काय? हे सगळं तुम्हाला लग्नाच्या आधी का नाही सांगितलंस? ते अर्धवट लिहिलेलं पत्र, ते काय काय होतं ते सगळं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला, पण मला थोडा वेळ द्या प्लीज. आत्ता जर मी तुम्हाला हे सगळं सांगितलं तर तुमचा विश्वास नाही बसणार. मला थोडा वेळ हवा आहे. तुला हवा तेवढा वेळ घे, आणि तू मला काही सांगितलं नाहीस ना तरी तुझ्या खरेपणावर पूर्ण विश्वास बसलाय माझा. आय लव्ह यू. ही श्रावणी कुठे राहिली आहे? का चांगला प्लॅन सुचलाय? कधी येईल काय माहिती. हा प्लॅन वर्क व्हायलाच पाहिजे, नाहीतर. श्रावणी कुठे? श्रावणी, अगं कुठे होतीस तू आणि किती वेळ लावला यायला? काही नाही, जरा कामात होते, बाकी काही नाही. ते ठीक आहे, ते ठीक आहे, जाऊ दे. ऐक ना, माझ्याकडे एक प्लॅन आहे. कोणता प्लॅन? आपण आजीला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊया, देवळात वगैरे. तिथे तिला एक औषध देऊया. ते घेतलं की आजीला ती स्वतः काय करते हेच कळणार नाही. म्हणजे माझा एक मित्र आहे जो या सगळ्या प्रकारच्या औषधांमध्ये डील करतो. आपण आजीला तेच देऊया आणि तिथंच देवळात प्रॉपर्टीच्या पेपर्सवर आजीच्या साईन घेऊयात. हां, या सगळ्यातून मी बाहेर पडले आहे आणि आता मी कम्प्लिटली वेगळा विचार करते. सांगू का याला? नको, इतक्यात नको, कारण नुसतं सांगून याला पटणार नाही. मला चटका बसला म्हणून माझे डोळे उघडले, पण याला भानावर यायला वेळ लागला. श्रावणी, अगं एवढा काय विचार करतेस? आणि हे काय, तुझा चेहरा का पडलाय? चांगला प्लॅन आहे ना? अच्छा, म्हणजे तुला प्लॅन आवडला नाहीये का? चांगली आयडिया नाहीये ही? अजिबात नाही. म्हणजे अगं श्रावणी, याच्यापेक्षा बेटर आणि सेफ वे शोधून सापडणार नाहीये. ऐक माझं. हे बघ, मला आता वे शोधायचाच नाही. म्हणजे
हे बघ, मला असं वाटतं की आपण चुकतोय. श्रावणी, काय बोलतेस तू? अगं तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे की नाही? मी बरोबर बोलते. आजींना ज्या कोणाच्या नावावर प्रॉपर्टी करायची आहे ना, ती त्यांना करू देत. आपण त्यात कुठलाही अडथळा निर्माण नाही करायचा. आणि मला श्रेयस भाऊजींवर पूर्ण विश्वास आहे की ते आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही. आजीला जे करायचंय ते करू देत म्हणजे काय? काय बोलतेस तू? तू आता पलटी मारतीयस? श्रावणी, अगं आपल्या हक्कांचं काय? त्यांच्यासाठीच भांडत होतो ना आपण. आता अचानक काय झालंय तुला? असं काय बोलतेस? ताप तर नाहीये काय श्रावणी? काय वेडी वगैरे झालीस का तू? नाही, उलट आता शहाणी झालीये मी. डोळे उघडलेत माझे. अक्षय, आपण आहे ना सगळ्या गोष्टी फक्त पैशात मोजत होतो आणि म्हणून नाती गंबून बसू. आपण फक्त हे असले प्लॅनिंग आणि कारस्थान करण्यात आपलं आयुष्य घालवतोय. चला आठवून बघ, लग्नाआधीचे दिवस. आपल्याला आपल्या प्रेमाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. आपल्याला फक्त लग्न करायचं होतं, एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचं होतं. आणि आता आता प्रॉपर्टी आणि या कटकारस्थानशिवाय आपल्या आयुष्यात काहीच उरलं नाहीये. हे तू मला सांगतेस? इतके दिवस तुझ्या सांगण्यावरूनच आपण प्रॉपर्टी, आपला हक्क याच्यासाठी भांडत होतो. आणि आता काय झालंय तुला अचानक? बस बस प्लीज बस. अक्षय, तुझा जन्मच श्रीमंत घरात झाला. मग ही प्रॉपर्टी मिळवल्यानंतर तुझ्यात असा काय फरक पडणार आहे? सांग ना. हे बघ, समाधान आहे ना पैशात नाही तर प्रेमात, नात्यात असतो. पैशाला काहीच अंत नसतो ना. तो जितका जास्त मिळतो ना तितकाच जास्त माणसाला हवा हवासा असतो. आणि तुम्हाला सांग, जर प्रॉपर्टी आपल्याला नाही मिळाली तर आपण काय रस्त्यावर येणार आहोत का? आपण शून्यातून सुरुवात करू शकतो ना. फक्त एवढंच ना की आपल्याकडे मालकी हक्क नसणार आहे. पण त्यातही मला खात्री आहे की आजी आपल्यासाठी नक्कीच काहीतरी करतील. आता आपलं खरं सुख कशात आहे हे शोधूया का आपण? पुन्हा एकदा प्रेमात पडूयात का पूर्वीसारखे? तुम्हाला प्लीज श्रावण म्हणून हाक मार ना. किती दिवस आले तुम्हाला श्रावण म्हणून हाक सुद्धा मारली नाहीयेस रे. प्लीज. कशाने तुझं डोकं फिरलंय काय माहिती, पण आता माझ्यासाठी पैसाच महत्वाचा आहे आणि तुझ्यासाठी तोच होता. पण आता का तुझे विचार बदलले मला माहिती नाही श्रावणी. पण असो, तू तुझे निर्णय घेण्यासाठी मोकळी आहेस, पण मी माझा निर्णय बदलणार नाहीये, कळलं? याचं मन बदलायला, डोळे उघडायला, याला चांगुलपणाची प्रचिती येणार काहीतरी घडावं लागेल. तोपर्यंत मला वाट बघावी लागेल. सॉरी, पण मी यापुढे या मार्गावर नाही जाणार. अगं, आणि आजींच्या विरोधात जायला तर मी तुला अजिबात मदत नाही करू शकत. आणि मला असं वाटतंय की तूही एकदा विचार कर प्लीज. श्रावणी, अगं काय बडबड करतेस तू? तुला तुझं तरी कळतंय का? अगं बस. तर कसं वाटतंय सांगू? असं वाटतंय की एक वेड्या वाकड्या वळणांची वाट होती. एका बाजूला दरी होती, एका बाजूला डोंगर होते, आणि तशा रस्त्यावरून काटाकुट्यातून वाट काढत आपण इथपर्यंत पोहोचलो, डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचलो. मध्ये खूप अडचणी आल्या, वाटेत भांडणं झाली, एकमेकांपासून दूर गेलो, गैरसमजाची वादळं आली, यातनेचं ऊन, वारा, पाऊस सगळं झेलून इथपर्यंत आलो. पण सगळ्यांना सामोरं गेलो.
आणि आता आता काही झालं ना तरी कोणी आपल्याला दूर करू शकणार नाही. आय लव्ह यू तारा. आय लव्ह यू श्रेयस.